झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई गोवा हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनलाय। कोकणात असलेली अवघड वळणं, अरुंद रस्ते आणि वाहनांची भरमसाठ करते, यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होते। हा महामार्ग प्रवाशांसाठी मृत्यूचं प्रवेशद्वार ठरतोय। मुंबई गोवा महामार्ग क्रमांक 17 मुंबई आणि गोव्याला जोडणारा हा महामार्ग। दररोज हजारो लहान मोठी वाहनं या मार्गावरून जातात, पण गेल्या काही वर्षात हा अपघातांचा मार्ग बनत चाललाय। या महामार्गाची सुरुवात पनवेलच्या पळसपेपासून होते। गोव्याला जोडणारा हा महामार्ग रायगड जिल्ह्यातून जातो। 150 किलोमीटरचं हे अंतर पास करण्यासाठी सरासरी 3 तासांचा कालावधी लागणं अपेक्षित आहे। पण रस्त्यावरील खड्डे, अवघड वाहनांमुळे हा प्रवास दिवसेंदिवस जीवघेणा ठरू लागलाय। कर्नाळा, पेड, वडखळ, माणगाव, नागोठणे या काही ठिकाणी अपघातांच्या घटना वारंवार घडतायत। मुंबई गोवा महामार्ग 2011-2012 ची अपघातांची आकडेवारी 1836 जणांचा मृत्यू, 3770 गंभीर जखमी, 4850 किरकोळ जखमी। अपघात तसंच वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न होत असल्याचा दावा केला जातोय। मात्र अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या पाहता हा मृत्यूचा महामार्ग ठरू लागलाय। हा मार्ग धोकादायक असल्याची कबुली खुद्द पोलिसांनी दिली आहे। आमटेम, डोलवी, नागोठणे आदीमध्ये सुकळीखिंड ही वळणावर चढामध्ये अपघाताचे जास्त प्रमाणात अपघात जास्त होत असतात। वर्षभरामध्ये या खारपाडा ते पोलादपूरपर्यंत एक 1200 ते 1300 दरम्यान अपघात झालेले आहेत। कोकणात जाण्यासाठी याच मार्गाचा वापर केला जातो। तसंच महाबळेश्वरला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्यामुळे या महामार्गावरच्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये। रोज जवळपास 10,000 लहान मोठी वाहनं या रस्त्यावरून ये-जा करतात। अवजड वाहनांचा या मार्गावर सतत राबता असल्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागतो। साधारण दर दिवशी असा एकंदरीत आपण बघितलं तर 10,000च्या पण आसपास वाहनांची रेलचेल चालू असते। धोकादायक वळणं आहेत ती संबंधित अधिकाऱ्यांनी आणि शासनाने लक्ष देऊन ती त्वरित काढण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। हाच महामार्ग पुढे रत्नागिरी जिल्ह्यातून जातो। कशेडी घाट ते सावंतवाडी हे 300 किलोमीटरचं अंतर आहे। या महामार्गावर कशेडी घाटात परशुराम भोसते, कामते, ओणी, इन्सुली या ठिकाणी अत्यंत धोकादायक घाटवळणाचा रस्ता आहे। तसंच काही ठिकाणी अरुंद पूल आहेत, त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे। गोवा ते मुंबई महामार्ग NH17 हा मैल दगड नंबर 282 ते 367 राजापूर खारेपाटणच्या हद्दीमध्ये आले ते इथपर्यंत हद्द 85.2 किलोमीटरची हद्द आहे। आणि हा रस्ता हा चढ उताराचा, घाटाचा आणि वळणाचा असल्यामुळे ते अपघात होतात। मुंबई गोवा हायवेच्या रुंदीकरणाचा प्रश्न अनेक दिवसांपासून केवळ चर्चेत येतोय। मात्र आतापर्यंत 1 किलोमीटरचंही रुंदीकरण झालं नसल्याचं वास्तव आहे। भरमसाठ वाहनं आणि अरुंद रस्ता यामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते। त्यामुळे हा मुंबई गोवा महामार्ग ठरतोय मृत्यूचं प्रवेशद्वार। झी 24 ताससाठी रायगडहून भारत गोरेगावकर आणि रत्नागिरीहून संदेश सावंतसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।